दृष्टांत आहे हा. त्याला सांगत आहे बेटा एकटं यावं लागतं, एकटं राहावं लागतं, एकटं जावं लागतं. त्याला सांगितलं आई वडील आहे ना? म्हणे हो. मी कुठं नाही म्हणतो. माझी पत्नी आहे म्हणले घरी. म्हणे हो. मी कुठं नाही म्हटलं. माझी बहीण आहे म्हणे हो. माझे भाऊ आहे, माझे भाऊजे आहे म्हणे हो. सगळे आहे ना तुझे? बरं, तुला परीक्षा घ्यायची आहे का? काय तुझे मुलं आहे का लहान? बरं ऐका, लक्ष इकडे द्या. तुला परीक्षा घ्यायची आहे का? म्हणे हो. एक काम कर, तुला मी जी योग विद्या शिकवलेली आहे ना, त्या योग विद्येच्या आधारे उद्या सकाळी प्राणायाम कर. उद्या सकाळी प्राणायाम कर. बरं 2 मिनिटात सांगतो. सांगताना मला आनंद होतोय. आता मागच्या 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर मध्ये हिंगणघाटला शिवकथा झाली. फार सुंदर नियोजन झालं होतं. नंदोरी रोड, राष्ट्रसंत तुकडोजी वार्ड. त्या वार्डामध्ये आमच्या काकांनी फार सुंदर राधाकृष्णाचं मंदिर बांधलेलं आहे. आणि मागच्या वर्षीपासून त्या ठिकाणी कार्तिकोत्सव सुरू होत असतो. मागच्या वर्षी भागवत कथा झाली होती. आणि निस्पृह सेवा आहे बरं का. कोणाकडे काही आशा नाही, कोणाकडून काही हे नाही. स्वतः खर्च. मग ते लाख असो, 2 लाख असो, 3 लाख असो, जितका खर्च आहे तितका स्वतः करायचा. आमचे राईकवार काका आहे. आणि माहितीये का, हिंगणघाटवरून ते खास आपल्या पवनारला भेटण्यासाठी आले. माझी तर भेट आहेच, प्रश्नच नाही, पण त्या निमित्तानं का होईना. आणि आमच्या काकू म्हणजे असं म्हणा की माझी आईच आहे ती. बरं, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हो बरोबर. म्हणजे खरं तर बसायचं होतं, पण आमच्या काकूंची तब्येत बरोबर नाही. आमचे राईकवार काका त्या समितीमध्ये आहेत. आमच्या दुसऱ्या मातोश्री त्या पण म्हणजे महाराज पुन्हा तुमची भेट होणार नाही. आणि आमच्या काकू पण थोडंसं कार्यक्रम झाला तेव्हापासून त्यांना बरं नाही आहे, एक्झर्शन आहे. आणि उद्या त्या नागपूरला जात आहे चेकअपसाठी. पण तरी सुद्धा इतकं बरं नसूनही त्या माझ्या भेटीसाठी आल्या. हे काय माहितीये का, महाराज प्रेम आहे. आणि मी तुम्हाला एक सांगू इच्छितो. मला पुष्कळ लोक म्हणतात महाराज तुम्ही काय कमवलं काय नाही. एक सांगू, पैसा मी कमवलेला नाही, पैशाच्या मागे मी लागत नाही, पैशाची आशा मला नाही, कोणी मला दिलं पाहिजे याच्याशी माझं घेणं देणं नाही. फक्त मी तुमच्यासारखे प्रेमाचे माणसं कमवून ठेवलेले आहेत. आणि मला माहित आहे वेळ प्रसंगी पैसा कामी येणार नाही, पण माणूस कामी आल्याशिवाय राहणार नाही महाराज. आणि हेच तुम्हाला सांगतो की खरोखर आज आनंदाचा क्षण आहे काका. तुम्ही आलात, मला फार आनंद झाला. अशीच आपली भेट होत राहो. आपण रामेश्वरमध्ये आहोत कोणासोबत. आणि त्यांना बरं नसल्यामुळे ते लवकर थोडं जात आहेत, त्याच्यामुळे आपण त्यांना निरोप देऊ. सुखरूप जा. राधे राधे. पोचल्यावर फोन करा मात्र. 2 मिनिटं आपण नामस्मरण करू. राधे 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 श्याम से मिला दे.
से मिला, शाम से मिला